आजच्या ट्रेकमध्ये तुम्हाला प्रज्ञाताई आणि आरती कपड्यांच्या चिंध्या गोळा करताना दिसतील. ते त्या चिंध्या का गोळा करत आहेत याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. आजचा ट्रेक दिसायला जरी साधा आणि सोपा वाटत असला तरी आजच्या ट्रेकच्या खऱ्या चॅम्पियन होत्या आपल्या रहाटे काकू. त्यांनी आजच्या ट्रेकमधून एकच गोष्ट सिद्ध करून दाखवली होती, ती म्हणजे एज इज जस्ट नंबर. जर मनात जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. तर नमस्कार मित्रांनो, आजचा आमचा प्लॅन होता सोंदाई ट्रेकचा. हॅलो फ्रेंड्स, आज आपण चाललोय सोंडाईगडला. तर सकाळी 5:30 वाजता आम्ही दादर स्टेशनला पोहोचलो. यानंतर 5:59ची कर्जत लोकल पकडून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. सकाळी 8 वाजता आम्ही कर्जतला पोहोचलो. कर्जत स्टेशनला पोहोचल्यानंतर तिथून टॅक्सीने ट्रेकच्या बेस विलेजकडे रवाना झालो. लोकेशनवर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम गरमागरम पोह्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर सर्वांना एकत्र करून प्रज्ञाताई आणि प्रितेश सर यांनी आजच्या ट्रेकची माहिती दिली. आणि ह्या ट्रेकला तसं हिस्ट्री बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे टेहळणी बुरुज जसा म्हणतात तशा टाईपमधला हा एक गड म्हणून वापरला जायचा अगोदर. तसेच सर्वांचे परिचय करून देखील घेतले आणि सुरू झाला आजचा ट्रेक. आजचं वातावरण खूपच सुंदर होतं. आकाशात पावसाचे ढग असल्यामुळे उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. या ट्रेकमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील ट्रेकर सहभागी झाले होते. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आनंद हा खूप वेगळा होता. प्रत्येक सुंदर स्पॉटचा आनंद घेत आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत होतो. आजची खास गोष्ट म्हणजे रहाटे काकूंनी त्यांच्या रहाटे किचनमधून वेळ काढून त्यांनी ट्रेकमध्ये सहभाग घेतला होता. मोकळा आकाश, हिरवगार निसर्ग आणि नवीन उत्साह यामध्ये त्या स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करत होत्या. ट्रेक दरम्यान काही ठिकाणी दगडांवर चढण्यासाठी रफ पॅच पार करावे लागत होते. त्याचवेळी आरतीच्या शूजचा सोल निघाला तेव्हा प्रज्ञाताई आजूबाजूला पडलेल्या कपड्यांच्या चिंध्या शोधत होती. आप भी ठीक करके देता हूं. त्या दरम्यान त्याच एकच वाक्य होतं, अब भी ठीक करके देता हूं. त्यांनी त्या चिंध्याच्या मदतीने शूजचा सोल बांधण्याचा प्रयत्न केला, पण तो फारसा काही यशस्वी झाला नाही. शेवटी आरतीने तुटलेल्या शूजसह संपूर्ण ट्रेक पूर्ण केला. ट्रेकच्या अंतिम टप्प्यावर पोहोचल्यावर जोरदार वारा सुरू होता. त्यामुळे फोटो आणि व्हिडिओ काढताना थोडी अडचण येत होती. त्याच ठिकाणी आम्हाला 2 पाण्याची कुंड पाहायला मिळाली. त्यानंतर एक शिडी चढल्यानंतर देखील एक पाण्याचं कुंड त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्या ठिकाणी असलेल्या सभोवतालचा निसर्गरम्य देखावा मन मोहून टाकणारा होता. सर्वांनी सोंडाई देवीचं दर्शन घेतलं, देवीचा आशीर्वाद घेतला आणि त्या सुंदर वातावरणात काही क्षण मनसोक्त घालवले. खरं सांगायचं तर तिथून खाली उतरायची कोणाचीच इच्छा नव्हती, पण दुपारचे 1 वाजले होते आणि सगळ्यांनाच चांगली भूक लागली होती. ट्रेक पूर्ण केल्यानंतर आम्ही मस्त गरमागरम घरगुती चिकन थालीवर ताव मारला आणि त्यानंतर समाधानाच्या आठवणी सोबत घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.